जेसीआय दापोलीचा 11वा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता यांनी सांभाळला पदभार. जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदी डॉक्टर कुणाल मेहता यांची निवड करण्यात आली. जेसीआयचे 2025 चे अध्यक्ष फराज रखांगे यांनी अधिकृतपणे डॉक्टर कुणाल मेहता यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. जेसीआय दापोली हे गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत असून एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी सामाजिक उपक्रम राबवित असतानाच आपल्या सदस्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर देखील भर देते. दापोली तालुक्यातील साखळोली येथील पितांबरी रिसॉर्ट येथे जेसीआयचा 11वा पदग्रहण सोहळा बुधवारी दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्याच्या वेळी जेसीआयचे गोवा व मुंबई पदाधिकारी श्री गावडे, श्री सालेकर, श्री कौस्तुभ बुटाला हे मुख्यत्वे करून उपस्थित राहिले होते. तसंच जेसीआयचे सर्व सदस्य, माजी सदस्य व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. हा सोहळा एका कौटुंबिक वातावरणात पार पडला. जेसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या वडिलांच्या समाजकार्याच्या परंपरेप्रमाणेच समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुंबईतून विशेष उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक व स्नेही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कौस्तुभ बुटाला सर, आमचे झोन व्हाईस प्रेसिडेंट जेएफडी चेतन सालेकर सर, झोन व्हाईस प्रेसिडेंट जेएफडी यवमन गावडे सर, माजी झोन अध्यक्ष जेसी सिनेटर अतुल गोनकर सर, दापोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग मॅडम, नगरसेविका प्रीतीताई शिर्के, ॲडव्होकेट सुधीर बुटाला सर आणि सर्व माझे उपस्थित माझे कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी पत्नी. आज तिच्यामुळेच मला सामाजिक कार्य करायला प्रोत्साहन मिळतं, कारण ती सिंगल हँडेड ते आपलं माझं घर असेल, तिच्यासोबत सोनोग्राफी सेंटर असेल, कारण हॉस्पिटल असेल, तिची दक्षता कमिटी असेल आणि सर्वात महत्त्वाचं माझं 5 महिन्याचं बाळ असेल, ती एक हाती सांभाळते. त्यामुळे मला सामाजिक कार्यासाठी उभं राहण्याचं खूप बळ मिळतं. तसेच आज उपस्थित असतील असलेले माझे जेसीआयचे सर्व सदस्य, त्यांचे कुटुंबीय, माझे डॉक्टर मित्र, माझे सरकारी हॉस्पिटलमधील माझे मित्र, माझे दशानायमा गुजर युवक संघटनेचे सर्व सदस्य, सर्व सिनियर लायन्स मेंबर, सर्व रोटरी क्लब सदस्य, या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो. यावर्षी जेसीआय संस्थेचा मुख्य अजेंडा ट्रेनिंग आणि लिडरशिप डेव्हलपमेंट हा आहे. समाजातील युवक, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रत्येक घटकासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हा माझा प्रमुख उद्देश आहे. या प्रसंगी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, डॉक्टर समीक्षा मेहता, जेसीआयचे नवे जुने सदस्य, दापोलीतील पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला अतुल गोनकर, तेजस मेहता, ऋषिकेश तलाठी, मयुरेश शेठ, निकेत मेहता, स्वप्निल मेहता, रोशन वेदक, ऋषिकेश शेठ, समीर कदम, ॲडव्होकेट बुटाला, वकील खेड, कुणाल मंडलिक, अरुण गांधी यांच्यासह जेसीआय दापोली व दशनेमा गुजर युवक संघटनेचे पदाधिकारी व जेसीआय दापोलीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जेसीआय मध्ये नवीन सदस्य दाखल झाले, तर काही सदस्यांकडे वेगवेगळ्या पदांचा पदभार सोपवण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केलं आणि शपथ घेतली. Of this organization's philosophy and belief and uphold and enforce the constitution and policy of this organization. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.